तर तिकडे नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभा मतदारसंघांसाठी उद्या मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्यात। दरम्यान निवडणुकीसाठी लागणाऱ्या साहित्यांचं वाटप केलं जात आहे। या मतदान प्रक्रियेसाठी 27,000 निवडणूक कर्मचारी तैनात आहेत आणि तिथलाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी। मतदानाची सगळी प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे। प्रत्येक मतदान पथकामध्ये एक मतदान केंद्राध्यक्ष आणि 3 मतदान अधिकारी, एक शिपाई आणि एक पोलीस तैनात असणार आहे। सोबतच 3280 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेचं वेबकास्टिंग देखील केलं जाणार आहे। मतदान केंद्रावर मोबाईल नेल्यास तात्काळ कारवाई देखील केली जाणार आहे आणि सोबतच या सगळ्या प्रक्रियेदरम्यान पैशांचं वाटप रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये जवळपास 30 भरारी पथकं देखील तैनात करण्यात आलेले आहे। एकूणच आपण जर बघितलं तर नाशिक जिल्ह्यातल्या एकूण 15 विधानसभा मतदारसंघासाठी उद्या मतदानाची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे आणि एकूणच या संपूर्ण मतदान प्रक्रियेदरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून देखील पूर्ण खबरदारी घेतली जाते आणि जवळपास 15,000पेक्षा जास्त पोलीस जे आहेत ते या जिल्हाभरात ठिकठिकाणी तैनात असणार आहेत। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक।